हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. श्लोक क्रमांक 35 तात्पर्य वाचत आहोत. दुसऱ्या पॅरेग्राफच्या दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. जर मनुष्याने आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केला तर तो जड आणि चेतन तत्वातील भेद जाणू शकतो आणि आध्यात्मिक साक्षात्कारातील उत्तरोत्तर प्रगतीची ही प्रथम पायरी बनते. तर आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करणं. तर हे आध्यात्मिक गुरु म्हणजे कोण? तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील वैष्णव आचार्य. जेव्हा व्यक्ती अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करतो, त्यांना शरणागत होतो, त्यांच्याकडून वैदिक शास्त्र नियमितपणे शिकायला लागतो, तर असे हे आध्यात्मिक गुरु या शिष्याला भगवंतांबरोबरचं जे संबंध ज्ञान आहे ते समजावून सांगतात. आपल्या शिष्याला भगवंतांबरोबरचं जे संबंध ज्ञान आहे हे शिकवणं हे आध्यात्मिक गुरुचं कर्तव्य असतं. गुरु समजवतात की आपण सगळे जीवात्मा आहोत आणि भगवान श्रीकृष्ण हे आपले स्वामी आहेत आणि त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्याला हे ज्ञान नाहीच आहे तो स्वतःला शरीर मानत राहतो आणि शरीरासंबंधी वस्तूंचीच तो मागणी करत राहतो. मात्र हे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते जेव्हा एखाद्या मनुष्याच्या जीवनात येतात तेव्हा तो मनुष्य जड गोष्टी कोणत्या आहेत, जड तत्व काय आहे, चेतन तत्व म्हणजे काय, यातला फरक जाणायला लागतो. आणि अशा प्रकारे आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी तो सुरुवात करतो. पुढे वाचते आहे. आध्यात्मिक गुरु हा विविध उपदेशांद्वारे आपल्या शिष्याला देहात्म बुद्धीतून मुक्त होण्यास शिकवितो. उदाहरणार्थ भगवद्गीतेत श्रीकृष्ण हे अर्जुनाला भौतिकवादी संकल्पनांतून मुक्त होण्याचा उपदेश देत आहेत. देहात्म बुद्धीतून मुक्त होणे म्हणजे काय? तर जेव्हा जीवात्मा या भौतिक जगतात भौतिक शरीर प्राप्त करतो तेव्हा हे भौतिक शरीर म्हणजेच मी आहे अशी त्याची बुद्धी होते. देह आत्मबुद्धी, देहालाच आत्मा मानणं, देहालाच स्वतः मानणं अशी त्याची बुद्धी असते. पण या बुद्धीतून मुक्त व्हायला आध्यात्मिक गुरु शिकवतात. नाहीतर हे ज्ञान नसलेला व्यक्ती आहे तो स्वतःला शरीर समजतो, इंद्रिय विषय असतात त्यांच्याशी तो आसक्त होतो. मात्र ह्या प्रवचनांमध्ये नेहमी भगवंतांविषयी हे सगळं आध्यात्मिक ज्ञान ऐकत राहिल्यामुळे व्यक्ती आहे तो जाणतो की मी भगवंतांचा नित्य सेवक आहे आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहिलो मी तर ही सगळी जी भौतिक गोष्टींप्रती माझी आसक्ती आहे ती कमी होत जाईल. इथे आपण उदाहरण वाचलं की भगवद्गीतेत श्रीकृष्ण हे अर्जुनाला भौतिकवादी संकल्पनांतून मुक्त होण्याचा उपदेश देत आहेत. तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांकडून हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे हे अतिशय दृढतापूर्वक लक्षपूर्वक सगळं श्रवण केलं आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञानुसार वागला आणि म्हणून तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाला. भौतिकवादी संकल्पनांतून तो मुक्त होऊ शकला. तर आपण जाणतोच की भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं तर अर्जुन आहे हा युद्धभूमीत आहे. शत्रू पक्षात त्याचे सगळे बंधू बांधव आहेत, गुरु आहेत, आजोबा आहेत आणि या सगळ्यांना आपल्याला युद्ध करून ठार करायचं आहे या विचाराने अर्जुन आहे तो विचलित झाला आणि तो चिंतित झाला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला. हे भगवंता कृपा करून मला
मार्गदर्शन करा. आणि भगवान श्रीकृष्णांनी अतिशय सुरेखरित्या अर्जुनाला या भौतिक संकल्पनापासून, भौतिकतावादी संकल्पनांपासून शारीरिक स्तरावर विचार न करता आपण आत्मा स्तरावर कसा विचार करावा हे सगळं शिकवलं. म्हणजेच भौतिकवादी संकल्पनातून मुक्त होण्याचा भगवंतांनी अर्जुनाला उपदेश दिला. आणि अर्जुन ही कसा आहे शिष्य, अतिशय निष्ठावान शिष्य आहे. त्यांनी ते सगळे उपदेश ऐकले आणि तो शेवटी 18व्या अध्यायात म्हटला, ही करिष्ये वचनम तव, हे भगवंता तुम्ही सांगता आहात, तुमच्या वचनानुसार मी वागेन. तर अशा प्रकारचे हे सगळे उपदेश जाणून अनेक सारे लोक आहेत, त्यांनी परम लक्ष्याची प्राप्ती केली आहे. आणि आपण जर असे हे सगळे भगवंतांचे उपदेश अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून ऐकले आणि तसं वागलो तर आपण सुद्धा परम लक्ष्याची प्राप्ती करू. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.